आणि आता बातमी आहे सुप्रसिद्ध कवी आणि पद्मश्री नारायण सुर्वेंच्या घरातील चोरीची। नारायण सुर्वेंच्या नेरळ इथल्या घरात चोरी झाली। आपण ज्या घरात चोरी करतोय ते घर कवी नारायण सुर्वेंचं असल्याचं समजताच चोराला पश्चाताप झाला। चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करण्याची कबुली या चोरानं दिली। तसं पत्र देखील त्यानं लिहिलं। भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या ओळी नारायण सुर्वेंच्या कवितेत आहेत। भाकरीचा चंद्र शोधण्याचा मार्ग चुकीचा असल्याची उपरती चोराला झाली आणि त्यानं आपला गुन्हा कबूल करून सर्व ऐवज परत करण्याची हमी दिली। पत्राद्वारे या चोरानं माफी मागितली। या पत्रामध्ये हा चोर म्हणतो, मला माहित नव्हतं की हे घर कवी नारायण सुर्वे यांचं आहे, नाहीतर मी ही चोरी केलीच नसती। मला माफ करा, मी ज्या वस्तू तुमच्या चोरल्या त्या परत करतोय। मी टीव्ही सुद्धा चोरला होता, तो परत आणून ठेवलाय, सॉरी। असं या चोरानं आपल्या पत्रात म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।